मेहुण्याचा आहेर. जलालपुरास आल्यावरही टिळकांची पत्रे रोजच्या रोज येत. ती कधी कधी फार रागाची असत. एखाद्या वेळी रागाचे कोरे कागदच ते पाठवून देत. कोऱ्या कागदाचे पत्र आले म्हणजे मला रडायला येई. का रडते असे कोणी विचारले म्हणजे मी ते कोरे पत्र दाखवी. पण लोक म्हणत ते पत्र कोरे नाही, यात काहीतरी युक्ती आहे. कोरे पत्र का कधी कोणी पाठवते? म्हणू मावशीला हे कसे वाचायचे ह्याची युक्ती ठाऊक असली पाहिजे, तसे मी अधिक रडाले. जलालपुरास टिळक मला भेटायला 3दा आले. त्यांची प्रकृती आता फारच चांगली झाली होती. ते पहिल्यांदा आले तेव्हा माझ्या धाकट्या भावाने त्यांना मार देण्याचे ठरवले. तो कुऱ्हाड घेऊन इकडे तिकडे हिंडू लागला. मी म्हणे, तुम्ही त्यांना वाटेल तितके बोला, त्यांच्याशी भांडा, पण मारू बिरू नका. दत्तू म्हणे, कोण माझ्या नानाला मारतो ते पाहतो, मी त्याला मारी. टिळक आले. त्यांच्या मागे गंगापुरातून मोठी माणसे व पोरे गोळा होऊन आली. जलालपुराची ही माणसे अर्थात जमा झाली. खेडेगावात साधारण कोणीही बाहेरचा पाहुणा आला की भोवती माणसांचे कडे जमा होतेच. तर टिळक ओळखीचे व त्यांच्यात एवढा फरक पडलेला. पण ते घरी आले तेव्हा माझा धाकटा भाऊ बाहेर आलाच नाही. थोरला भाऊ घरीच नव्हता. ते आले तसे दारापुढे रस्त्यावर उभे राहून गर्दीतच माझ्याशी 2 शब्द बोलून परतले. दुसऱ्या खेपेला ते आले तेव्हा केशवराव मामा घरी होते. त्यांनी टिळकांना घरात बोलाविले, त्यांना बैठकीवर बसवले. भांडण किंवा मारामारी काही झाली नाही. पुन्हा 4-6 महिन्यांनी टिळक आले. यावेळेस माझे दोन्ही भाऊ घरी नव्हते. मी न्हाले होते, केस मोकळेच होते. शिवाय गावातल्या आखाड सासवांच्या बडबडीनं उत्तर म्हणून मी कपाळी चांगले कपाळ भरून कुंकू लावीत असे. ते केस सोडलेले व ते कपाळभर कुंकू या महामायेच्या अवतारात मी टिळकांच्या पुढे येऊन कमरेवर हात देऊन उभी राहिली. त्यांच्याबरोबर यावेळेस एक युरोपियन बाई होती. ती दोघे अंगणात उभी होती. ती युरोपियन बाई मला म्हणाली, बाई, पहा तुमचा नवरा किती चांगला आहे, त्याने दुसरे लग्न केले नाही. ते ऐकताच मी तिच्यावर उसळले. टिळकांकडे बोट करून मी म्हणाले, यांनी तुम्हाला वकील म्हणून बरोबर आणले आहे तर ऐकून का हो, हे चांगले आहेत आणि मी कोणती वाईट आहे? मी देखील अजून लग्न केले नाही. माझे त्यांचेच केवळ लग्न झालेले आहे. तुम्हाला मध्ये शिष्टाई करण्याचे कारण नाही. ते माझ्याशी बोलतील काय बोलायचे ते. यावर ती गप्प बसली. माझ्या मागे घरातील मुले, त्यांच्या मागे माझ्या भावजया, टिळकांच्या व त्या मडमेच्या मागे जलालपूर, गंगापुरातील लोक व पोरे असा तो सीन होता. टिळकाने विचारले, चांगले चालले आहे ना? मी म्हणाले, जशी तुम्ही व्यवस्था करून ठेवली आहे तसे सर्व ठीक चालले आहे. आता कोणतीच काळजी करण्याचे कारण नाही. इतकेच बोलणे झाल्यावर टिळक, ती मडम व गावकरी परतले. मी मोठे कुंकू लावण्याचे कारण गावात माझी सवाष्णीत गणना होत नसे. ते एक दिवस माझ्या भाऊजईच्या लक्षात आले. एकदा मला ग्रामजोशांकडे सवाष्ण सांगितली. ते आमंत्रण माझ्या भाऊजईने माझ्या परोक्ष घेतले होते. नंतर ती गंगेवर गेली. तेथेच गंगेच्या घाटावर बायकांची बोलणी चालली होती. त्यात माझा नावाचा उल्लेख ऐकून ती थबकली. का हो काकू, हे काय, हे हो काय? त्या मनूचा नवरा धांदात बाटला आणि तुम्ही तिला देवाची सवाष्ण सांगितली? अगो बाई, खरंच माझ्या ध्यानातच आलं नाही. आता कसं काय करावं? आता काय, तिला जेवायला येऊ द्या व देवीची सवाष्ण दुसरी सांगा म्हणजे झाले. हे गंगेवरचं भाषण माझ्या भावजईने ऐकताच ती पुढे झाली व म्हणाली, काकू, आमच्या वंशांनी परांणाचा नेम धरला आहे. मला काही ते ठाऊक नव्हतं, तरी त्या काही तुमच्या घरी जेवायला येणार नाहीत. तुम्ही दुसरी एखादी सवाष्ण सांगा. त्या बाईलाही तेच पाहिजे होते. रमा वहिनीने नंतर हा सगळा प्रकार मला व माझ्या थोरल्या भावजईला सांगितला व मला म्हटलं, वंश, तुम्ही पण परांणाचा नेम धरा. मी कधी माझ्या भावजयांच्या विरुद्ध वागत नसे. मी परांणाचा नियम धरला व मी जलालपुरास असेपर्यंत माझ्या भावजाई कधी कोणाच्या घरी जेवायला गेल्या नाहीत. त्यांना माझ्याबद्दल कोणी काही म्हटले तर अगदी खपत नसते. अशा भावजया मिळणे म्हणजे परमेश्वराची मोठी कृपाच. टिळक ज्या मडमेबरोबर जलालपुरात आले होते तिने त्यांना ताबडतोब सांगितले की तुमची बायको तुमच्याकडे येणार व ती लवकरच येणार असे मला खात्रीने वाटते. त्यानंतर काही दिवसांनी या मडमचे मला पत्र आले. त्यात तिने लिहिले होते की तू आपल्या नवऱ्याकडे ये, मी तुला दरमहा 10 रुपये देत जाईल. मी तिला उत्तर दिले की मला पैशासाठी माझ्या नवऱ्याकडे जायचे नाही. ही मडम म्हणजे नाशिक येथील झणाना मिशनची सुप्रसिद्ध आई उर्फ मिस हार्वे होय. पुढे 30 वर्षांनी आम्ही नाशकास आलो तेव्हा यांचा प्रेमळपणा आमच्या अनुभवास आला. अगदी प्राण सोडायच्या आधी तिने 3-4दा लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई म्हणून हाका मारल्या. पण तिचे स्वागत मी प्रथम केले ते असे होते,
माझ्या दोन्ही भावांच्या मुलांना आता 7वी वर्ष लागली होती. दत्तूला 6वे वर्ष लागले होते. या तिन्ही मुलांच्या मुंजी कराव्या असा आता घरात विचार सुरू झाला. तिन्ही मुलांच्या मुंजीबरोबरच लावायच्या असे ठरले होते. पण कित्येक म्हणू लागले, दत्तूची मुंज आत्ताच करू नका. जर त्याच्या बापाने त्याला नेले तर मुंजीचा खर्च फुकट जाईल. केशवराव मामा म्हणाले, काही हरकत नाही. जानव्याचा दोरा गळ्यातून काढून टाकायला काही खर्च लागत नाही. त्याचीच मी आधी मुंज करीन नि मग आमच्या मुलांची करीन. मामा नाशकात जाऊन यावर्षी मुलांना मुंजी लावतात की नाही पाहून आले होते. तिघांनाही मुंजी लाभत होत्या. नाशिकहून येताना मामांनी एक बातमी आणली की आता काय नाशिकची मुंबई होणार व जलालपूर गंगापूरचे नाशिक होणार. आता एवढे शेषा खेड्याचे नाशिकसारखे शहर होणार म्हणून त्याला आनंद झाला. त्याला आनंद झाला. मुंजीच्या गडबडीत मामांच्या नाशकात बऱ्याच खेपा होत. अशाच एका खेपेत त्यांनी आणखीन एक बातमी आणली की एक निराळा आजार उत्पन्न झाला आहे. पाहता पाहता माणसांच्या शरीरावर विशेषतः काखेत 1-2 गोळे येतात व माणूस पटकन मरतो. या बातमीने गावातील लोक सगळे हवालदिल झाले. मुंजीची तयारी कडेकोट झाली. माझ्या भावजईने भावाला सांगितले, मामा, आमच्या मुलांच्या मुंजीत पाहिजे तर बारकाई करा, पण दत्तूची मुंज चांगली झाली पाहिजे. वंसना वाईट वाटेल असं काही करू नका. त्यांचे हे एकच कार्य आहे. मामा म्हणाले, सर्वात जास्त खर्च मी त्याच्या मुंजीत करीन, तू काही काळजी करू नको. पण मुलांची मुंज मामाच्या घरी किंवा मामाच्या मांडीवर लागत नाही. आता काय करायचे हा प्रश्न आला. सखाराम भाऊंजींना मामांनी पत्र टाकले की तुम्ही मुंज लावण्यास या. त्यांचे उत्तर आले, तुम्हीच दत्तूला व तुमच्याही मुलांना घेऊन पंढरपूरला या, म्हणजे मी सर्वांच्याच मुंजी माझ्या खर्चाने लावतो. हे उत्तर वाचून माझ्या भावांना फार वाईट वाटले. त्यांनी लिहिले कोणत्या अर्थाने व त्याचे उत्तर भाऊजींनी कोणत्या अर्थाने पाठविले. मात्र तिन्ही मुलांच्या मुंजी लावण्यास तयार झालेल्या भाऊजींना दत्तूच्या मुंजीला एक पैही पाठवता आली नाही. याबद्दल 4 दिवस सगळ्यांनाच कुतूहल वाटत होते. मग मामांनी पेन्शांना लिहिले की तुम्ही जरी येऊन मुंज लावा. पेन्शांचे उत्तर आले, मी काही असा नवस केला नव्हता की ठिकाणी जावे आणि त्यांच्या मुलाची मुंज माझ्या मांडीवर लागावी. मी वाटेल तितका पैसा खर्च करीन, पण मला त्याच्या मुंजीला हजर देखील राहणार नाही. मी येणार तो मोठा जीव करून येणार. दत्तूची मुंज आधी करायची व मग स्वतःच्या मुलांची मुंजे करायच्या असे ठरवून त्यांनी तशा मूळ चिठ्ठ्याही पाठवून दिल्या होत्या. हेतू हा की दत्तूच्या मुंजीची तिथी तर त्यांना कळू नये व मुंज होणार एवढे तर त्यांच्या कानावर जावे. तिथं नक्की कळती आणि त्याच वेळेस त्यांनी मुंजीत काही अडथळा आणला असता तर. दत्तूच्या मुंजीत सर्व मंडळी 3 दिवस रडतच होते. उपाध्यायांच्या मांडीवर त्याची मुंज लागली. तोही बिचारा रडत होता, कारण त्याला मुलगा नव्हता. तो म्हणे, ज्याला बाप आहे त्या मुलाची ही अवस्था व ज्यांना मुलगे नाही त्यांची ही अवस्था. थोडक्यात म्हणजे पै पाहुण्यापासून दत्तूच्या मुंजीत सर्वांनी एका दिलाने खाऱ्या पाण्याची पर्जन्यवृष्टी चालू ठेवली होती. रडत कडत पण कशी तरी निर्विघ्नपणे दत्तूची मुंज पार पडली. मुलाच्या मुंजीचे देवदेवक बसायच्या वेळेस स्त्रियांची भली लट्ट लट्ट 4 पत्रे येऊन पोहोचली. 2 भावांना 2, पेन्शांना 1 व मला 1. ती पत्र म्हणजे त्यांच्या डोक्यात आले त्या साऱ्यांचे चित्रपट होते. त्यात काही नव्हते. शिव्यांची लाखोली, सरकार दरबारचा धाक, सारे काही होते. मामा म्हणाले, मेहुण्याने आहेर पाठविला.